नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. भाग 4, साधकाचे जीवन. साधकाच्या जीवनात सगुणोपासनेला लक्षणीय स्थान आहे यात शंका नाही. पण त्याच्या आत्मनिष्ठेचा विकास घडून येत नसेल तर उपासनेचे केवळ बाह्यांग यथासांग सांभाळून साधकाला वरच्या पायरीवर चढता येणार नाही. साधकाच्या बाबतीत त्याचे बाहेरील जीवन आणि अंतरील जीवन यामध्ये अंतर राहू नये म्हणून साधक स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असावा लागतो. तो प्रामाणिकपणा अंगी बाळगण्यास पुढील गोष्टी आड येतात. आपली लौकिक विद्या विसरून साधकाला गुरुदत्त साधना करता येत नाही. सद्गुरू आत्मसाक्षात्काराने भगवंताचे नाम सिद्ध करतात. त्या नामामध्ये आपला सत्यसंकल्प घालून ते नाम साधकाला दिले जाते. लौकिक विद्या सद्गुरूच्या संकल्पाशी समरस होण्यास आड येते. साधकाला आपल्या सांपत्तिक सुस्थितीचा आधार वाटतो. त्यामुळे सद्गुरूला सदोष समर्पण होते. स्वतःची, आपल्या कुटुंबाची व मुलाबाळांची जी काळजी वाटते ती काही केल्या सोडता येत नाही. एकदा नाम मिळाल्यानंतर प्रपंचाची काळजी करणे साधकाला शोभत नाही. आपण व आपल्या कुटुंबातील माणसे कधीतरी एकमेकांना सोडून जाणार ही कल्पना सहन होत नाही. आपला देह वृद्ध झाला की तो शक्तिहीन होणार व आपले रूपसौंदर्य नष्ट होणार याचे भान साधकाला राहत नाही. याचा अर्थ असा की आपण जे जीवन जगतो ते अनेक अंगांनी अपूर्ण आहे आणि ते तसे राहणारच ही खूणगाठ साधकाने मनाशी बांधावी. म्हणजे त्याचे मन अतींद्रिय आत्म्याचा विचार करण्यास पात्र होते. परिस्थिती कशी असली तरी सतत आत्मसन्मुख राहणे हे वरच्या पायरीवर साधकाचे प्रधान लक्षण आहे. उत्तम साधक जरी झाला तरी त्याला देहाचे जीवन देहाच्या नियमांनीच जगावे लागते. देहाची प्रकृती सांभाळण्यासाठी साधकाने विज्ञान निर्मित सोयी वापरण्यात दोष नाही. पण त्यांच्याशिवाय त्याला आत्मसन्मुख राहता येत नाही असे झाले तर मात्र तो दोष आहे. सतत आत्मसन्मुख राहण्यासाठी साधकाला अंतर्मुख होऊन आत्मानुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. आत्मानुसंधान ही अगदी आतील क्रिया आहे. ती मनासारखी घडावी व चालू राहावी यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत. 1. साधकाच्या जीवनात स्वतः साधक, त्याच्या वाट्याला आलेले कर्म आणि विश्वस्वामी ईश्वर ही त्रयी असते. आपण जे कर्म करतो ते अगदी क्षुल्लक असले तरी त्याचा ईश्वराशी संदर्भ असला पाहिजे. आपले कर्म ईश्वर पाहतो ही भावना साधक जीवनाची पार्श्वभूमी आहे. म्हणून जे जे कर्म करायचे ते करण्यात साधक तत्पर असायला पाहिजे. शिवाय कोणतेही कर्म कुशलपणाने केल्याने त्या कर्माला सौंदर्य प्राप्त होते. अशा सुंदर कर्मामध्ये ईश्वर घातला की त्याला पावित्र्य येते. म्हणून साधकाचे जीवन सुंदर आणि पवित्र कर्मांनी भरून जाते. कर्माला ईश्वराभिमुख केले तर ते कर्म आपोआप निष्काम होते. निष्काम कर्माने दृश्याचे प्रेम सहज क्षीण होते. 2. साधकाने आपल्या साधनावर पूर्ण निष्ठा ठेवून ते करावे. जे साधन आपण एकदा स्वीकारले ते काही झाले तरी सुटणार नाही अशी जी मनाची घट्ट स्थिती तिला निष्ठा म्हणतात. साधनाला समग्रपणा तर हवाच. म्हणजे जीवनातील सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये साधन चालवणे जरूर आहे. पण त्या सातत्याला निष्ठेची जोड द्यावी लागते. साधकाची परिस्थिती त्याला नेहमी साथ देते असे नाही. त्याचे शरीर त्याच्या साधनात त्याच्याशी नेहमी सहकार्य करील असे नाही. पण आपण साधन सोडण्याचा प्रश्न आता उरलाच नाही. इतकेच नव्हे तर साधनाशिवाय आता जगणे शक्य नाही अशी मनाची पक्की धारणा झाली पाहिजे. काही साधकांना ती धारणा जन्मजात असते. इतर साधकांना सतत विवेकाने व साधनाच्या चिकाटीने ती कमवावी लागते. निष्ठेचे मूळ खोल म्हणजे मनाच्या खालच्या थरापर्यंत पोचलेले असते. 3. साधकाच्या अंगी वाट पाहण्याची शक्ती असावी लागते. साधक साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधना करतो. म्हणजे साधकाच्या अभ्यासामध्ये साधक साधनाच्या साह्याने साध्याकडे वाटचाल करतो. पण जीवनातील इतर ध्येये आणि आत्मदर्शन यामध्ये एक भेद आहे. इतर ध्येयांची साधने साधकाला साध्यापर्यंत पोहोचवतात. परंतु साधन करून आत्मदर्शन हे ध्येय साधत नाही ही खात्री होण्यासाठी साधन करायचे असते. येथे साधन करता करता साधकाचा अहंकार हरतो. तो हरला की आत्म्याची कृपा होऊन त्याचे दर्शन घडते.
म्हणून साधकाच्या अंगी अधीरपणा असणे घातक ठरते. अधीरपणा हा मनाच्या चंचलपणाचाच एक प्रकार आहे. तो चंचलपणा साधकाला सर्व प्रकारे वर्ज्य आहे. 4. साधकाने एखाद्या पतिव्रतेप्रमाणे साधनाला वाहून घ्यावे. तसे वाहून घेण्याच्या आधी बुद्धिप्रधान साधकाने नाना मते, नाना मार्ग आणि नाना साधने याचे श्रवण करावे. मग मात्र आपल्या साधनविषयी मनाला विकल्प शिवू देऊ नये. विकल्परहित मनाने साधक साधन करीत असता त्याला काही अतींद्रिय अनुभव येतात. पण इतर साधकांना जे अनुभव येतात त्यांच्याशी आपल्या अनुभवांची तुलना करू नये. ज्याचे अनुभव त्याला योग्य असतात. शिवाय अनुभव येण्याबद्दल घाई करून उपयोग होत नाही. उलट अनुभवांकडे लक्ष गेले तर साधनातील तन्मयता थोडी तरी लटकी पडते. पुष्कळ वेळा अनुभव फसवे असतात. 5. अंतस्फूर्ती ही आत्म्याची शक्ती आहे. साधनाने ती मोकळी होते. जो साधक मौनामध्ये राहतो त्याच्या ठिकाणी तिचा संचय होतो. मौनाला 2 अंगे आहेत. एक बाहेरचे व दुसरे आतले. बाहेरचे मौन फारसे कठीण व गुंतागुंतीचे नाही. प्रत्येक साधकाला दैनंदिन व्यवहार करायचा म्हटला म्हणजे बोलल्याशिवाय गत्यंतर नसते. पण साधकाने हवे तेथे, हवे त्यावेळी, हवे तितकेच, हवे त्यांच्याशीच व हवे तेच बोलण्याची सवय ठेवली तर बाहेरचे मौन साधते. पण आतले मौन सोपे नाही. त्याचा विचाराशी निकट संबंध आहे. विचाराचे 2 प्रकार आहेत. पायरी पायरीने तर्कशुद्ध विचार चालणे हा एक प्रकार आणि विचारांचा नुसता प्रवाह वाहणे हा दुसरा प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये एखाद्या विषयाचे सुसूत्र चिंतन चालते. उदाहरणार्थ, साधन चालू असता ईश्वराविषयी चिंतन करता येते. ते साधनाला बाधक होत नाही. पण विचाराच्या दुसऱ्या प्रकारामध्ये मन उगीच भरकटत राहते. ते भरकटणे प्रथम थांबवून नंतर मनाला चिंतनात गुंतवावे लागते. ते चिंतन देखील थांबवून आत्मस्वरूपाच्या केवळ स्मरणात राहणे हा मौनाचा खरा अनुभव आहे. 6. साधन कोणते का असेना, एकांत सेवनाशिवाय साधकाला आपल्या साधनाचा उत्कर्ष झालेला पाहता येणार नाही. साधनाचा हात धरून आत उतरण्यासाठी साधकाला मन अंतर्मुख करावे लागते. बाहेरचे उद्दीपन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मनाला अंतर्मुख होण्यास सवड सापडत नाही. बाहेरचे उद्दीपन बंद झाले, निदान क्षीण झाले म्हणजे मनाच्या पुष्कळशा क्रिया आणि प्रतिक्रिया आपोआप शांत होतात. म्हणून साधन चालू असता बाहेरच्या जगाचा संपर्क काही काळ शून्य झाला म्हणजे एकांत काय असतो याची कल्पना येते. दृश्याच्या पकडीतून सुटून मन अंतर्मुख झाल्याशिवाय जीव आत्मसन्मुख होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक साधकाने दिवसातून काही वेळ एकटे निवांत मौनात राहण्याचा नियम करावा. आरंभी एकटेपणाचा कंटाळा येतो. एकट्याला करमत नाही. म्हणून भगवंताला, सद्गुरूला किंवा गुरुदत्त नामाला सोबतीला घ्यावे म्हणजे एकांत लवकर पचनी पडतो. 7. ज्या मनाने आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवायचे ते मन निर्मल पाहिजे. ते जितके खरे तितकेच ज्या देहात ते मन राहते तो देह देखील निर्मल असणे नव्हे ठेवणे आवश्यक आहे. म्हणून साधकाने खाण्यावर विजय मिळवलाच पाहिजे. साधना व्यवस्थित चालावी यासाठी शरीरात शक्ती पाहिजे. म्हणून तेवढी शक्ती टिकण्यासाठी जेवढा सात्विक आहार आवश्यक आहे तेवढा साधकाने ठेवावा. आहार पचायला हलका आणि चवीला तीव्र नसावा. पोट भरावे पण सुस्ती येऊ नये इतके त्याचे प्रमाण असावे. आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसांतून 1 दिवस उपवास केल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते. फार उपास तपास केल्याने नैसर्गिक भूक मरते व शरीरात विकृती उत्पन्न होते. आहारावर ताबा आला तर झोपेवर आणणे कठीण जात नाही. साधकाला 3 तास गाढ झोप पुरे झाली. 5वा भाग 3 विलक्षण अनुभव. माणसाच्या देहाला अतींद्रिय आत्म्याची पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या दृश्य जगात म्हणजे इंद्रियांना दिसणाऱ्या जगात जगतो त्याला जगदात्म्याची पार्श्वभूमी आहे. अतींद्रिय जगत दृश्य जगताहून मोठे आहे. साधक साधन करू लागला म्हणजे त्याच्या मनाला सूक्ष्मता येऊ लागते. मन सूक्ष्म होऊ लागले की साधकाला अतींद्रिय जगातील वस्तुस्थितीचे अनुभव येऊ लागतात. हे अनुभव येण्यामध्ये साधकाला आपल्या आध्यात्मिक प्रगतीची खूण पडते. भगवंताच्या नामाचा हात धरून स्वतःमध्ये उतरण्याचा अभ्यास करताना मला काही अतींद्रिय अनुभव आले. ते अनुभव मी मागितले नव्हते. त्या अनुभवांकडे मन आकर्षित झाले तर आपली नामसाधना ढिली पडते हे माझ्या केव्हाच लक्षात आले.
म्हणून अनेक अतिंद्रिय अनुभवांकडे मी दुर्लक्ष केले. पण काही अनुभवांनी माझ्या नामसाधनेवर व माझ्या अनुसंधानावर खोल परिणाम केला. अशा अनुभवांपैकी 3 अनुभवांचे संक्षिप्त वर्णन येथे करतो. पहिला अनुभव सन 1994 सालच्या डिसेंबर महिन्याची 28 तारीख. गोंडवल्यास पुण्यतिथीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस. श्री महाराजांच्या समाधीपुढे 13 कोटी रामनामाचा संकल्प माझ्या हातून सोडला. त्या संकल्पाने माझे मन भारावलेले होते. माझी हालचाल जरा अस्थिर झाली. ही गोष्ट माझ्या चिरंजीवाच्या लक्षात आली. त्यांनी मला हात धरून प्रवचनासाठी व्यासपीठावर आणले. सकाळचे 11 वाजले होते. उत्सवातील माझे हे अखेरचे प्रवचन होते, म्हणून श्रोत्यांचा निरोप घ्यायचा होता. मी व्यासपीठावर आलो आणि समोर बसलेल्या सर्व स्त्री पुरुषांना नित्याप्रमाणे मनापासून वंदन केले. आणि काय झाले कोणास ठाऊक, एकाएकी माझे देहभान सुटले आणि सभेतील सर्व स्त्री पुरुष मीच आहे, त्यांच्यामध्ये मी पसरलेला आहे असे मला अगदी आतून वाटले. ते वाटणे नेहमीच्या वाटण्याहून अगदी निराळे होते. अंधाऱ्या रात्री एखादी वीज चमकावी आणि क्षणभर जिकडे तिकडे प्रकाश भरून जावा, तसे ते वाटणे होते. पण त्या वाटण्याचा लगेच परिणाम झाला आणि माझ्या तोंडून शब्दाचा प्रवाह आपोआप सुरू झाला. तो ऐकून माझा मलाच मोठा आनंद होत होता. प्रवचनाचा तास केव्हा संपला हे मला व श्रोत्यांना कळले नाही. त्यानंतर दिवसभर माझ्या अंतरी एक निराळीच प्रसन्नता होती. त्या दिवशी मला जेवण गेले नाही. पुढे जवळजवळ 1 आठवडाभर हा नवा मी कोण हा प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला. अर्थात हळूहळू त्याची तीव्रता क्षीण झाली. त्या अनुभवानंतर माझे नामस्मरण पूर्ववत चालू आहे, परंतु मी जे नाम घेतो त्याचे सामर्थ्य मोठे आहे हे मला आतून समजले. त्यामुळे माझ्या नामाला आपोआप खोली आली. आपले नाम आणखी खोल गेले तर आपले काय होईल, आपल्याला ते सहन होईल का नाही, अशा अज्ञाताच्या भीतीचा एक चमत्कारिक विचार देखील मनात येऊन गेला. सभेमध्ये पसरलेल्या मीचा जो अनुभव मला आला, त्या मीची पातळी म्हणजे डायमेन्शन नेहमीच्या धाकट्या मीच्या पातळीहून वरच्या दर्जाची आहे हे मात्र मनात कायमचे ठसले. आध्यात्मिक मानसशास्त्राच्या दृष्टीने या अनुभवाचा अर्थ असा: आपले मन बहुधा आपल्या देहाभोवती घोटाळत असते. त्यामध्ये जे आत्म्याचे प्रतिबिंब पडते ते आकुंचित असते. ते प्रतिबिंब म्हणजे आपला नेहमीचा मी होय. या मीच्या मनाला देहात स्वस्थ राहणे मानवत नाही, म्हणून ते मन सारखे बाहेर धावते. त्यामुळे बाहेरील वस्तूच्या, व्यक्तीच्या आणि घटनांच्या संस्कारांनी ते भरून जाते. आध्यात्मिक उत्सवाला येणारी बहुसंख्य माणसे असेच मन बरोबर घेऊन येतात. पण पुण्यतिथीसारख्या आध्यात्मिक उत्सवामध्ये 4-8 दिवस एकच आध्यात्मिक वातावरण समाधीच्या भोवती भरून राहते. उत्सवाला आलेले खूप लोक नामस्मरण व ध्यानधारणा करतात. त्यापैकी काही थोड्या लोकांची नामावर व सद्गुरूवर दृढ श्रद्धा असते. म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये कमी जास्त प्रमाणात भगवंताचे प्रेम जागे झालेले असते. ज्याच्या अंतरी भगवंताचे प्रेम जागे झाले आहे असे पुष्कळ स्त्री पुरुष सभेमध्ये एकत्र आले म्हणजे एक मोठे समूह मन तयार होते. सभेला व्यापणारे आणि सभेभोवती पसरलेले समूह मन विशाल तर असतेच, पण ते सूक्ष्म असून अति संवेदनशील असते. विश्वमनाचे काही गुण त्याच्यामध्ये प्रकटतात. सभेमधील ज्या माणसांचे मन नामस्मरणाने, सद्गुरूच्या प्रेमाने व तात्पुरत्या अनासक्तीने सूक्ष्म झालेले असते, ते त्या समूह मनाशी न कळत चटकन समरस होते. त्या समरसावस्थेमध्ये व्यक्तीच्या मनाचा संकुचितपणा काही काळ लोपतो. त्यामधील आत्मस्वरूपाचे प्रतिबिंब विशाल होते. मी देहापुरताच आहे या भावनेचा विसर पडतो. तो विसर पडण्यामध्ये आत्मानंदाचे बीज आहे. त्या विसर पडण्यामध्ये अंतर्मुख होण्याचा उत्कर्ष आहे. माणसाच्या मनाला आपला संकुचितपणा सोडून समूह मनाशी समरस होण्याची युक्ती साधली तर शाश्वत विश्वमनाशी तदाकार होऊन जाण्यास तिचे पर्यावसान घडून येते. या तादात्म्य अवस्थेला युरोपीय संत कॉस्मिक कॉन्शियसनेस असे म्हणतात. माणसाच्या मनाची ही मोठी आनंदाची अवस्था आहे. स्वतः सद्गुरू विश्वमनाशी कायम एकरूप असतात, म्हणून त्यांचे अंतर्याम विश्वमनासारखेच विशाल, सूक्ष्म, ज्ञानमय आणि आनंदमय असते. त्यांनी दिलेल्या नामामध्ये विश्वमनाची सर्व शक्ती गोठवून ठेवलेली असते. ते नाम निष्ठेने घेणाऱ्या साधकाचा लहान मी खऱ्या अर्थाने महान होतो. म्हणजे नामाला वाहिलेला साधक देहाच्या व परिस्थितीच्या बंदीखान्यातून मोकळा होतो. नाम एकांतामध्ये बसून घेता येते.
तसेच ते लोकांतामध्ये बसून घेता येते. त्यास नामसंकीर्तन असे म्हणतात. नामाची चटक लागण्यास समूह मन उपयोगी पडते हे खरे, पण त्या वाचून नामस्मरण अडता कामा नये हे मुद्दाम सांगावेसे वाटते. 6. दुसरा क्रांतिकारक अनुभव. नामाची साधना चालू असता मला काही चांगले नकारार्थी पण परिणामकारक अनुभव आले. त्या अनुभवांपैकी एका क्रांतिकारक व जीवाची घालमेल करणाऱ्या अनुभवाचे वर्णन सांगतो. मी उत्तम साधक होण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तम साधक होण्यास आपण कुठे व किती कमी पडतो याची प्रचिती नकारार्थी अनुभवांनी अधिक येते. म्हणून मला आलेला हा नकारार्थी अनुभव अनेक होकारार्थी अनुभवाहून अधिक मौल्यवान ठरला. त्या अनुभवामध्ये अधिक अध्यात्म भरलेले असल्याने मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. यातच नाम घेणाऱ्याला गुरुकृपा कशी सांभाळते याची खूण पटली. या वर्षीच्या म्हणजे सन 1995 सालच्या श्री रामनवमीच्या दिवशी हा विलक्षण अनुभव आला. तारीख 9 एप्रिल रोजी रामनवमी होती. माझे सद्गुरू रामनवमीचा उत्सव करीत. त्या उत्सवाबद्दल ते म्हणत की वास्तविक श्रीराम म्हणजे परमात्मा. त्याला जन्म नाही व मरण नाही. आत्मस्वरूप श्रीराम प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. असे असून साधुसंत देखील त्याचा जन्म करतात. याचे कारण असे की राम इतक्या जवळ असून आपण त्याला विसरलो आहोत. अर्थात त्याचा जन्म बाहेरील नसून आतील आहे. श्रीरामाचा जन्म आपल्या अंतरी व्हायला पाहिजे. राम आपल्या अंतरी जन्मास आला त्याची खूण अशी, राम जन्मास आल्यावर आपल्यावरील आपले स्वामित्व संपले असे समजले पाहिजे. ते रामाकडे सोपवले पाहिजे. अरण्यामध्ये श्रीरामाची गाठ पडल्यावर मारुतीने त्याला आपला स्वामी मानला तसे मारुतीने आपल्या देहासकट सर्व जीवन त्याला अर्पण केले. श्री रामनवमीच्या दिवशी आपण तसेच करावे. आपला प्रपंच रामावर सोपवला की आपण काळजीतून मुक्त झालो. असे काळजीमुक्त होण्यात खरी रामनवमी आहे. आत्तापर्यंत इतक्या रामनवमी माझ्या जीवनात येऊन गेल्या, परंतु या रामनवमीच्या आधी 5-6 दिवस माझ्या मनात श्रीराम आणि मारुती यांच्या प्रतिमा पुन्हा पुन्हा येऊ लागल्या. आपण मनाने लीन व्हावे आणि श्रीरामाला अर्पण होऊन जावे हा एकच विचार अति उत्कटतेने माझ्या मनामध्ये उठता बसता घोळू लागला. हे असे का होत आहे माझे मलाच आकळेना. मी जे थोडेफार नामस्मरण करतो त्याचाच हा परिणाम असला पाहिजे अशी मी मनाची समजूत घातली. रामनवमीच्या दिवशी नित्याच्या नियमाला अनुसरून मी शुचिर्भूत झालो. पहाटे 4:30 वाजता अगदी रिकामेपोटी नाम घेण्यास आसनारूढ झालो. माझे मन प्रसन्न नव्हते पण शांत होते. त्यामुळे नामाचा हात धरून आत उतरण्यास मला वेळ लागला नाही. त्या अर्ध जागेपणाच्या अवस्थेत माझे म्हणून जे मी मानले आहे ते सारे एकामागे एक मी मनापासून श्रीरामाला अर्पण केले. तो रामसुद्धा गोंदवल्याचा सुंदर श्रीराम होता. माझे कुटुंब, घरदार, गतजीवन, माझा ग्रंथसंग्रह, मानलौकिक, माझी विद्या आणि नामसाधना या सर्व गोष्टी मी अगदी मनापासून श्रीरामाच्या स्वाधीन केल्या. अर्थात त्यांच्यावरील माझी सत्ता मी मनाने सोडली. त्याची खूण म्हणजे मला खरोखरीच मनाने हलके वाटले. त्या हलकेपणाने माझे मन प्रसन्न झाले. नाम घेतच मी सर्व अर्पण केले. म्हणून ते झाल्यावर माझे नाम जसेच्या तसेच म्हणजे सुरेखपणे चालू लागले. फार तर 5 मिनिटे अशी गेली असतील. लगेच माझ्या असे ध्यानात आले की हे सर्व अर्पण करणारा जो मी तो तर अजून जसेच्या तसाच शिल्लक आहे. त्याला अर्पण केल्याशिवाय अर्पण क्रिया पूर्ण होणार नाही. मीच मला अर्पण करायचे तरी कसे हे प्रथम समजेना. म्हणून मी सद्गुरूची आठवण केली आणि मीच मला अर्पण करण्याची मानसिक क्रिया पुन्हा आरंभली. तेव्हा माझ्या अंतरी एक अतिविलक्षण मानसिक घटना घडली. माझ्या मनाने एकदम पलटी खाल्ली. मी आतून एकदम बाहेर आलो. मी बाहेर आलो असे म्हणण्यापेक्षा मी बाहेर फेकला गेलो असे म्हणणे वस्तुस्थितीला अधिक धरून होईल. माझे नाम वैखरीने चालू झाले, पण मी मनाने अस्वस्थ झालो. मला अगदी आतून असे वाटले की मीच नाही असे झाले तर माझ्या जीवनात एक भयंकर पोकळी निर्माण होईल. मी उरलो नाही तर माझ्या जगण्याला आज जो अर्थ आहे तो शून्य होईल. माझ्या असण्यामध्ये काही रस उरणार नाही. मी रामाला सर्वस्व अर्पण केल्यावर त्याचा काहीतरी प्रतिसाद येईल, पण तो घ्यायला मी कुठे असेन. माझ्या नामस्मरणाचा व माझ्या अर्पण क्रियेचा परिणाम बघण्यास मी उरणार नाही या कल्पनेनेच मी घाबरलो. आत्तापर्यंत माझ्या जीवनात मला अनेक वेळा भीती वाटली आहे. वस्तूंचा व व्यक्तींचा वियोग मी सोसला आहे, पण जिवंत राहून मी न उरण्याच्या भीतीचा हा प्रकार मला अगदी नवीन होता. हे काय गौड बंगाल आहे हे समजण्यासाठी
माझ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास माझ्या मदतीला आला. श्री शंकराचार्यांचे आजेगुरू गौडपादाचार्य यांच्या मांडुक्य उपनिषदावरील कारिका प्रसिद्ध आहेत. त्यातील पुढील कारिका मला एकदम आठवली. प्रकरण 3 कारिका 39. अस्पर्श योगो वै नाम दुर्दशः सर्व योगिभिः योगिनो बिभ्याती ह्रुस्माद भये भयदर्शिनः. अर्थ, अस्पर्श नावाचा हा प्रसिद्ध योग सर्व योग्यांना जाणण्यास कठीण आहे. तो योग अभयसंपन्न आहे, पण त्यात योगी भय पाहतात म्हणून ते त्याला घाबरतात. गौडपादाचार्यांना असे सांगायचे आहे की स्पर्श म्हणजे दृश्याशी संबंध. मन दृश्याला चिकटते. ब्रह्मज्ञान झाल्यावर योग्याचे मन कोणत्याही दृश्याला चिकटत नाही. अशी सर्व संबंध शून्य अवस्था स्वीकार करणे योग्यांना देखील कठीण जाते. वास्तविक अस्पर्श योग हा अभयाचे स्थान आहे, पण योगी त्याला घाबरतात, कारण सर्व प्रकारचे संबंध विसरून जगणे माणसाला सहन होत नाही. मौज अशी की भारतीय तत्त्वज्ञान शिकवताना ही कारिका मी आवर्जून सांगत असे, पण तिचा खरा अर्थ या प्रसंगाने माझ्या ध्यानात आला. या अनुभवाचा माझ्यावर खोल परिणाम झाला. तो थोडक्यात सांगतो. संतांचे सांगणे असे की नाना प्रकारची साधने करून आत्मदर्शन होईल असे वाटणे हा एक भ्रम आहे. साधन करण्यास मी असावा लागतो. मी हा प्रकृतीच्या क्षेत्रात येतो. मी पूर्ण संपला म्हणजे प्रकृती शांत होते. ती शांत झाली की आत्मदर्शन होते. म्हणून साधकाला साधन करता करताच पूर्ण निरहम व्हावे लागते. मी शून्य होणे त्याला सहन होत नाही. मीची पाळेमुळे माणसाच्या मनात फार खोल गेलेली असतात. साधारणपणे अंतर्मनात काय दडलेले आहे याचा अंदाज साधकाला येतो, परंतु अंतर्मनाच्या पलीकडे असलेल्या अबोध मनात काय साठलेले आहे याची कल्पना येत नाही. साधकाचे मन दृश्याच्या संस्कारांनी भरून गेलेले असते. प्रथम मन तात्पुरते मावळून टाकण्याची युक्ती साधावी लागते. ती युक्ती साधली म्हणजे साधक साधन मार्गात स्थिरावतो. नंतर दृश्याच्या खरेपणाचे मनावरील संस्कार सतत विवेकाने पुसून टाकावे लागतात. त्या संस्कारापैकी काही पूर्वजन्मीचे असतात, तर बरेचसे ह्या जन्मी ग्रहण केलेले असतात. ते निपटून काढण्यास मानसिक श्रम आवश्यक असतात. यश येईपर्यंत मानसिक श्रम करण्यास साधकाचा मी धीराचा, उत्साहाने भरलेला आणि यश आल्यावाचून न हटणारा पाहिजे. यावरून हे ध्यानात येईल की साधकाचा मी चांगला मजबूत असतो. त्याला धक्का लागेपर्यंत साधकाची साधना व्यवस्थित चालते. त्याला धक्का लागला की साधकाचा जीव हैराण होतो. हा अनुभव मला आला. मी स्वतंत्रपणे स्वतःकडे पाहू लागलो. माझे ज्ञान बाहेरून आणलेले आहे हे मला आतून पडले. मी इतके नामस्मरण करतो तरी माझा मी चांगला घट्ट आहे हे प्रत्यक्ष पाहिले. ज्या मीपणाने मी वर्षानुवर्षे साधन केले त्याने नकळत माझ्या मीला बाळसे चढले याचे मला नवल वाटले. त्या सात्विकपणाने पुष्ट झालेल्या मीला आपल्या हाताने संपवणे खरोखरच कठीण आहे हे अगदी निस्संशयपणे माझ्या अंतरी ठसले. मीला जीवनपटावरून बाद करण्यास काही निराळेच धाडस लागते हे मी शिकलो. श्री समर्थांनी जुन्या दासबोधामध्ये आपणहून आपल्या मीपणाचा बळी देण्याची प्रक्रिया सांगितली आहे. ती अशी: व्हावया वस्तूची प्राप्ती साधक साधने करीती तवते वस्तू आहुती साधकाचीच मागे. जेही विवेके आपुली वस्तूसी आहुती दिधली तयासीच वस्तू लाधली येरा अप्राप्य. जेणे जीवावर उठावे तेणे चित्त आनंदासी लुटावे आनंद भोगुनी असावे कल्पकोटी. समास 21. आपणहून आपल्या मीपणाचा बळी देण्यास एक आध्यात्मिक धाडस लागते. साधनाने ते धाडस निर्माण झाले पाहिजे. कारण मीपणा म्हणजेच अहंकार समर्पण करण्याची वेळ आली की साधकाचा विवेक लटका पडतो. समर्पणाचे ते धाडस माझ्या अंगी नाही हे या अनुभवाने अगदी स्पष्ट झाले. माझ्या अंगी जरुरीहून अधिक शब्दज्ञान वास करते हेही उघड झाले. संतांच्या ग्रंथातील ज्ञानाचा मी संग्रह केला आहे. मी त्याचा स्वीकार केलेला नाही हे मला खरे खरे पटले. ते ज्ञान ज्या दिवशी मी स्वीकारेन त्या दिवशी माझ्या अंतरी शुद्ध आत्मानात्मविवेक संचरेल. विवेक ही फार मोठी शक्ती आहे. विवेकाचा उदय झाला की अंतरी वैराग्याचा अग्नी पेटतो. साधकाच्या जीवनामध्ये विवेकातून वैराग्य उत्पन्न होणे हे भाग्याचे असते. येथे एकच सांगतो की आत्मज्ञानाच्या अज्ञात प्रांतामध्ये साधक कोठपर्यंत पोचला आहे हे त्याला दाखवण्याचे पवित्र कार्य नामस्मरणच करीत असते.
आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.